सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलोनाच्या चरणा अहो स्वामी तुकया देवा या वरिणा करावा अमेरू झालेली सेवा ज्ञानोबायांच्या तुकोबांचे चरणी समर्पित करतो। बरोबर 7 ते 9 अगदी तंतोतंत 9 म्हणजे 9 या वेळेमध्ये आपली कीर्तन सेवा संपलेली। या ठिकाणी सुंदर असा महाप्रसाद आदरणीय आमचे माने साहेब असतील, त्यांचे परिवार आदरणीय काकी असतील, ताई साहेब असतील, ही सगळी मंडळी 2 दिवस झालं आजच्या महाप्रसादाचं नियोजन चाललं। 2 दिवस झालं एवढ्या धावपळीतनं त्यांनी सुंदर असा महाप्रसाद आणलेला आहे। सगळ्यांना माझ्या हात जोडून विनंती आहे की महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीच जायचं नाही। आणि विशेष बाब म्हणजे महाप्रसादानंतर लगेच 1 ते 1.5 तासामध्ये आवडले फार नाही
कारण तुम्हाला पोटभर खायला घालायचं आणि रात्रभर जागवायचं हा आमचा हेतू अजिबात नाही. शॉर्ट बट स्वीट, थोडक्यातच 1.5 तास सुंदर असा भारुडाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. आदरणीय संतोष महाराज गायकवाड की खरं बघायला गेलं तर ज्यांनी ही संस्था पायापासून शिखरापर्यंत घेऊन पोहोचवली, त्यानं हे सगळं आज जे सगळी इमारती वगैरे सगळं दिसतंय हे सगळं त्यांच्या प्रयत्नात संकल्पनेतनं उभं राहिलेलं आहे. खूप मोठं योगदान आहे. आणि अगदी कामं जरी सगळी संपली तरी सुद्धा मुलांना सांभाळण्याचं योगदान. आम्ही जरी कीर्तनाच्या निमित्तानं मागं पुढे गेलो तर ही सगळी मंडळी, आमचे बाबू महाराज असतील, आप्पा महाराज असतील, संतोष महाराज असतील, ही सगळी मंडळी पाठीमागं लेकरांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी घेत असतात. त्यांचं सुंदर असं भारूड या ठिकाणी होणार आहे. मी त्यांना सांगितलं, मला संतोष महाराज आता हे सगळं गंगार्पण करा आणि पूर्णपणानं परमार्थात उतारा आणि जिद्दीच्या बळावर 4च महिन्यात पुन्हा एकदा भारुडाला सुंदर असं भारूड तयार केलं. आणि ते अनेक वेळेला इथं पुन्हा सराव घेऊन अनेक ठिकाणी, मोठमोठ्या ठिकाणी, मी अनेक ठिकाणी सांगतो कीर्तनाला गेल्यावर की एकदा भारूड बघूनच बघा. आणि खरं तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही एका गावचे नाही, आता वेगवेगळ्या गावातना 2-2, 3-3 अशी आलेली, म्हणजे अगदी 2-3 तालुक्यातली माणसं तुम्ही, आणि तुम्ही इथं माझ्या पुढे बसलाय ना, तुम्ही सगळे सप्ताहाचे मुख्य कार्यकर्ते आलेली, म्हणजे गावकरी कुणी नाही, हे सप्ताहात कार्याला सगळी माणसं आपल्या पुढे सध्या बसलेली आहेत. म्हणून तासभर का होईना पण तुम्ही भारूड बघाच, आणि आवडला तर मात्र नक्की तुमच्या गावाला एक वेळ सेवेची संधी द्या. मी तुम्हाला शब्द देतो, कोणत्याही प्रकारच्या मानधनासाठी आडून न बसलेला, न रुसणारा माणूस आहे. फक्त एकदा संधी देऊन बघा, निश्चितच त्या संधीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या ठिकाणी बोलतो. महाप्रसाद आदरणीय माळेसाहेब असतील, त्यांचा परिवार असो, अतिशय सुंदर महाप्रसाद आहे. माझी एक विनंती आहे, पहिल्यांदा महिलांना बसवता का पुरुषांना? आज जरा व्यवस्थित जीव द्या. बरं, महिला मंडळ पहिल्यांदा बसतील, सवासनी पहिल्यांदा बसवून तुम्ही डोकं चांगलं होईल की पहिल्यांदा महिलांची पंगत होईल, आणि त्यावेळेला मात्र पुरुषांनी सगळ्यांनी वाढायचं. आज संस्थेतलं एकही पोरगं वाढणार नाही, सगळी मोठी मोठी माणसं वाढते. कारण 4 दिवस पोरांनी वाढले. आता तुम्ही एकदा तरुणांना माझी विनंती आहे, तुम्ही वाढा. आणि जे विकत झालं की बिना त्या माठाला लावायचं आहे, अभंग होईल आणि सुंदर अशी सांगता या ठिकाणी होईल. आणि नंतर एक 5 मिनिटासाठी सत्काराचा कार्यक्रम. विठ्ठल जय गेले दुरी होतो तुम्ही वाकुल्या